त्यानंतर 7वं प्रॉब्लेम होतं क्वेश्चन नंबर 7. अ फायर had broken in the factory of Mangal Traders on 17th October 2009. 17 ऑक्टोबर 2009ला मंगल ट्रेडरच्या फॅक्टरीला आग लागली. अँड डेस्ट्रॉयड द स्टॉक ऑफ गुड्स इन देअर गोडाऊन. आणि त्यांच्या गोडाऊनमधला जो वस्तूंचा साठा होता तो डिस्ट्रॉयड झाला, नष्ट झाला. द फॉलोइंग फिगर्स आर अवेलेबल. खालील जे फिगर्स आहेत ते अवेलेबल आहेत. यामध्ये ओपनिंग स्टॉक दिलेला आहे ऑन 4 जानेवारी 2008. 2008चं दिलेलं आहे 1 जानेवारीचं. 1 जानेवारी 2008चं 31,570 रुपये. सेल्स दिलेला आहे 2008चं 3,50,000 रुपये. परचेस दिलेला आहे 2008चं 1,83,200 रुपये. त्यानंतर परचेस फ्रॉम 1 जानेवारी 2009 ते 17 ऑक्टोबर 2009 1,63,300. आणि सेल फ्रॉम 1 जानेवारी 2009 ते 17 ऑक्टोबर 2009 2,69,350 रुपये. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 31 डिसेंबर 2008चा 40,590 रुपये. तर अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. मागच्या वर्षीची पण दिलेली आहे आणि ज्या वर्षी आग लागली त्या वर्षाची सुद्धा दिलेली आहे. अदर डिटेल्स आर ॲज फॉलोज. इतर काही डिटेल्स दिलेले आहेत. यामध्ये नंबर 1 दिलेला आहे. नंबर ए, द थेफ्ट टूक प्लेस इन सप्टेंबर 2009 अँड गुड्स ऑफ सेल व्हॅल्यू ऑफ ₹19,040 were stolen and lost but were not recorded in the books. The theft took place in सप्टेंबर 2009. सप्टेंबर 2009 मध्ये चोरी झाली. अँड गुड्स ऑफ सेल व्हॅल्यू ऑफ ₹19,040 आणि वस्तू याची विक्री किंमत, सेल व्हॅल्यू म्हणजे विक्री किंमत किती आहे, 19,040 रुपये आहे. त्या 19,040 रुपये विक्री किंमत असलेल्या वस्तू काय झाल्या, चोरीला गेल्या. त्यांनी चोरून नेल्या. अँड लॉस्ट बट वे आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. आणि वस्तू चोरून नेल्यामुळे कंपनीला नुकसान झालं, परंतु त्याचा काही रेकॉर्ड कंपनीच्या बुक्समध्ये, लेखांकनाच्या पुस्तकामध्ये कोणत्याही प्रकारचा त्याच्या नोंदी केल्या गेलेल्या नव्हत्या. त्यामुळे त्याच्या नोंदी कराव्या लागतील. 2009शी संबंधित आहे, सप्टेंबर 2009शी संबंधित आहे. त्यामुळे याची जी नोंद आहे म्हणजे ज्या वर्षी आग लागली त्या वर्षाशी संबंधितच आहे. त्यामुळे याची जी नोंद आहे ती होईल मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटमध्येच, मात्र क्रेडिट साईडला केली जाईल. परंतु याची सेल व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला कॉस्ट प्राईस हवी असते, त्यामुळे कॉस्ट प्राईस काढावी लागेल. त्याचं कॅल्क्युलेशन पुढे दिलेलंच आहे. त्यानंतर नंबर बी, दुसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे. Goods costing ₹5,205 were given away as free sample but no entries were passed. Goods costing rupees, वस्तूची कॉस्ट प्राइस आहे 5,205 रुपये. वेअर गिवन अवे ॲज अ फ्री सॅम्पल, त्या फ्री सॅम्पल म्हणून दिल्या गेल्या, परंतु त्याची सुद्धा एंट्री घेतल्या गेलेली नाही. त्यामुळे या वस्तूची सुद्धा आपल्याला एंट्री करावी लागेल. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर सी आहे. द गुड्स सेव्ह फ्रॉम फायर वेअर सबसिक्वेंटली सोल्ड बाय द फर्म फॉर ₹17,600 ॲट अ लॉस ऑफ ₹1,200. गुड्स सेव्ह फ्रॉम फायर म्हणजे आगीपासून वाचलेल्या वस्तू ज्या होत्या त्या कंपनीने विकल्या. सोल्ड बाय द फर्म, त्या संस्थेनं विकल्या. किती रुपयाला, 17,600 रुपयाला विकल्या, परंतु त्या विक्रीवर त्यांना 1,200 रुपयाचा नुकसान झालं. हे नुकसानसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नोंदवावं लागेल. त्यानंतर द ग्रॉस प्रॉफिट रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट. ग्रॉस प्रॉफिट रिमेन कॉन्स्टंट म्हणजे मागच्या वर्षी 2008मध्ये जो ग्रॉस प्रॉफिट होता तो 9मध्ये पण राहील, परंतु 2008चा ग्रॉस प्रॉफिट दिलेला नाही, परंतु 2008चे ग्रॉस प्रॉफिटशी संबंधित पद दिलेले आहेत. त्याच्यावरून ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागेल. ट्रेडिंग अकाउंट तयार करून ग्रॉस प्रॉफिट काढावं लागेल आणि ग्रॉस प्रॉफिट काढून नंतर त्याचं पर्सेंटेज काढावं लागेल आणि तेच पर्सेंटेज मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करताना विचारात घ्यावं लागेल.
त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर ई दिलेला आहे. द सेल ऑफ गुड्स वॉज इन्शुअर्ड बाय द फर्म फॉर ₹38,100. वस्तूंचा विमा काढलेला होता, म्हणजे ही आहे इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. द सेल ऑफ गुड्स वॉज इन्शुअर्ड बाय द फर्म फॉर ₹38,100. अँड देअर वॉज अन ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. ॲव्हरेज क्लॉज पण आहे पॉलिसीमध्ये, त्यामुळे त्या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेशन करावं लागेल. ॲव्हरेज क्लासचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार. शेवटची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. द फर्म्स ॲज अ प्रॅक्टिस व्हॅल्यू द स्टॉक ऑफ गुड ॲट 10% बिलो कॉस्ट. सॉरी, अबोव कॉस्ट म्हटलेलं आहे. द फर्म्स ॲज प्रॅक्टिस व्हॅल्यूड द स्टॉक, मग तो ओपनिंग स्टॉक असेल किंवा क्लोजिंग स्टॉक असेल, व्हॅल्यू द स्टॉक ऑफ गुड्स ॲट 10% अबोव कॉस्ट. 10% जास्त कॉस्ट दाखवणं ही त्या फर्मची प्रॅक्टिस होती. आणि त्यामुळे त्याचं जे स्टॉक आहे, ओपनिंग क्लोजिंग जे काही स्टॉक असेल त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते अशा पद्धतीनं करावं लागेल. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम. तर बा हा प्रॉब्लेम आपण वाचून घेतला तर याच्यावरून आपल्या असं लक्षात येते की आपल्याला क्लेमची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. क्लेम किती करायचं आहे त्या कंपनीवर, ती अमाऊंट आपल्याला शोधून काढायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करून आग लागण्याच्या तारखेला किती वस्तू शिल्लक होत्या ते काढावं लागते. यासाठी ग्रॉस प्रॉफिट हा महत्त्वाचा असतो मागच्या वर्षीचा, किंवा प्रॉब्लेममध्ये जो दिला असेल तो ग्रॉस प्रॉफिट महत्त्वाचा असतो. परंतु प्रॉब्लेममध्ये ग्रॉस प्रॉफिटचा रेट दिलेला नाही आहे. मात्र मागच्या वर्षीची 2008ची संबंधित माहिती दिलेली आहे. त्या माहितीवरून 2018 झालेला आहे, या ठिकाणी 2008 आहे ते, 2018-19 झालेलं आहे. तर 2008शी संबंधित जी माहिती दिलेली आहे त्या माहितीवरून 2008चा ट्रेडिंग अकाउंट तयार करायचा आहे. ट्रेडिंग अकाउंट तयार करून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट शोधून काढायचं आहे. आणि ग्रॉस प्रॉफिट शोधून काढल्यानंतरच आपण त्याचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू शकू. तर पहा, ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक त्याच्या समोर डेट दिलेली आहे 1 जानेवारी 2008. म्हणजे वर्ष केव्हापासून सुरू होत आहे, 1 जानेवारी 2008 आणि संपेल 31 डिसेंबर 2008ला. म्हणजे हा झाला प्रिव्हियस इयर 2008. तो 1 जानेवारीला सुरू होत आहे. आणि त्यामुळे जो स्टॉक दिलेला आहे हा ओपनिंग स्टॉक आहे. परंतु स्टॉकवर ॲडजस्टमेंट आहे, शेवटची ॲडजस्टमेंट. द फर्म ॲज अ प्रॅक्टिस व्हॅल्यू द स्टॉक ऑफ गुड्स ॲट 10% अबोव कॉस्ट. अबोव म्हटलेला आहे. अबोव म्हणजे 10% जास्त आहे. याचा अर्थ काय, दिलेलं स्टॉक घ्यायचं आहे. दिलेल्या स्टॉकची व्हॅल्यू आहे 31,570 रुपये इंटू 100 डिवायडेड बाय 100 प्लस 10 म्हणजेच 110. 31,570 इंटू 100 इज इक्वल टू 28,700. 31,570 गुणिले 100 भागिले 110, 28,700 रुपये. तर 28,700 रुपये हे ओपनिंग स्टॉक म्हणून घ्यायचे आहेत. परचेसेस दिलेलंच आहे. 2008चं जे परचेस आहे ते आहे 1,83,200 रुपये. त्यानंतर सेल घ्यायचं आहे. सेल आहे 2008चं 3,50,000. हे सुद्धा प्रॉब्लेममध्येच दिलेलं आहे, 3,50,000 रुपये. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक ॲट कॉस्ट दिलेला क्लोजिंग स्टॉक आहे 40,590 रुपये. कारण अबोव कॉस्ट म्हटलेलं आहे, त्यामुळे इंटू 100 डिवायडेड बाय 110 असं करायचं आहे कॅल्क्युलेशन. हे 36,900 रुपये. क्लोजिंग स्टॉक 36,900 रुपये घ्यायचा आहे. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. क्रेडिट साईडची टोटल केली ती येईल 3,50,000 प्लस 36,900 इज इक्वल टू 3,86,900 रुपये. त्यामधून ओपनिंग स्टॉक मायनस करायचा आहे 28,700 रुपये. आणि परचेसची व्हॅल्यू मायनस करायची आहे 1,83,200 रुपये. उरलेला जो बॅलन्स आहे हा बॅलन्स आहे 1,75,000 रुपये. हा बॅलन्स म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट आहे 2008चा.
2008चा ग्रॉस प्रॉफिट आहे 1,75,000 रुपये. त्याच्यावरून त्याचा रेट काढायचा आहे, रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटचा रेट काय आहे, त्याचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल इंटू 100. मात्र 2008चंच ग्रॉस प्रॉफिट घ्यायचं आणि 2008चीच सेल घ्यायची आहे. 2008चा ग्रॉस प्रॉफिट आता आपण कॅल्क्युलेट केला, तो आला 1,75,000 आणि सेल आहे 2008ची 3,50,000 गुणिला 100 इज इक्वल टू 50%. ग्रॉस प्रॉफिट आला 50%. 50% ग्रॉस प्रॉफिट आला, हा ग्रॉस प्रॉफिट. 50% मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करताना आपल्याला घ्यायचा असतो. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे करंट इयरचं. करंट इयरचं म्हणजे ज्या वर्षी आग लागली त्या वर्षीचं. फॉर द पिरियड फ्रॉम 1 जानेवारी 2009 ते 17 ऑक्टोबर 2009. ओपनिंग स्टॉक मागच्या वर्षीचा जो क्लोजिंग स्टॉक होता तो या वर्षीचा म्हणजे 2008चा जो क्लोजिंग स्टॉक होता तो 2009चा ओपनिंग स्टॉक होईल. 2008चा क्लोजिंग स्टॉक होता 40,590 गुणिला 100 भागिला 110 म्हणजे 36,900 रुपये या ठिकाणी ओपनिंग स्टॉक म्हणून घ्यायचे आहेत. परचेसेस दिलेलंच आहे 1,63,300 रुपये. सेल पण दिलेला आहे, सेलची नोंद करायची आहे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सेल आहे 2,69,350 रुपये. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट घ्यायचा आहे 50%. कशाच्या? विक्रीच्या. विक्री किती आहे? 2,69,350 इंटू 50% इज इक्वल टू 1,34,675 रुपये. ग्रॉस प्रॉफिट ॲट द रेट ऑफ 50% ऑन सेल. ग्रॉस प्रॉफिट येईल 1,34,675 रुपये घ्यायचं आहे. त्यानंतर क्रेडिट साईडला सेल घ्यायचा आहे, कारण सेल वस्तूंची विक्री केल्यामुळे पैसा येईल. त्यामुळे 2,69,350 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स स्टोलन. कॉस्ट ऑफ गुड्स स्टोलन याची सेलिंग प्राईस दिलेली आहे. सेलिंग प्राईस पहिल्या ॲडजस्टमेंट नंबर ए मध्ये दिलेली आहे. सेलिंग प्राईस 19,040 रुपये. परंतु त्याची कॉस्ट प्राईस घ्यायची असते. कॉस्ट प्राईस घ्यायची असल्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. शेवटी वर्किंग नोट्समध्ये कॉस्ट ऑफ गुड्स स्टोलन, वस्तू चोरीला गेल्या, त्याची सेलिंग प्राईस म्हणजे विक्री किंमत आहे 19,040 रुपये. आणि त्याच्यावर कंपनी प्रॉफिट कमवत होती किती टक्के? 50%. विक्रीवर 50%, म्हणजे 19,040 रुपयावर 50%. 19,040 50% म्हणजे 9,520 रुपये प्रॉफिट कमवित होती. तर हा प्रॉफिट मायनस केला जातो. हा प्रॉफिट मायनस केल्यानंतर तेवढीच अमाऊंट उरेल 9,520 रुपये. ही झाली त्या वस्तूची कॉस्ट प्राईस. तर ही फक्त कॉस्ट प्राईस घ्यायची आहे आपल्याला, ग्रॉस प्रॉफिट घ्यायचा नाही आहे. त्यामुळे कॉस्ट ऑफ गुड्स स्टोलन आहे 9,520 रुपये. 9,520 रुपये या ठिकाणी घ्यायचे आहेत फक्त, कारण ॲडजस्टमेंटमध्ये सेलिंग प्राईस दिलेली आहे. सेलिंग प्राईस घ्यायची नाही आहे, तर आपल्याला कॉस्ट प्राईस घ्यायची आहे. सेलिंग प्राईसमध्ये नफ्याचा सुद्धा समावेश आहे. नफा आहे 50%. टोटल वस्तू चोरीला गेल्या 19,040 रुपयाच्या, परंतु त्याची कॉस्ट प्राईस होती 9,520 रुपये. त्यामुळे 9,520 रुपये या ठिकाणी घ्यायचे आहेत. त्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स, कॉस्ट ऑफ 3 सॅम्पल. 3 सॅम्पलची पण ॲडजस्टमेंट दिलेली आहे. दुसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे 3 सॅम्पलची. त्याची कॉस्ट प्राईसच दिलेली आहे. गुड्स कॉस्टिंग. कॉस्टिंग म्हणजे त्याची कॉस्ट प्राईस आहे 5,205 रुपये. त्यामुळे ते जसंच्या तसं घेतलेलं आहे 5,205 रुपये. त्यामध्ये काहीही बदल केलेला नाही आहे. एवढं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तिसऱ्या ॲडजस्टमेंटला काही करायचं नाही आहे आत्ताच. तिसऱ्या ॲडजस्टमेंटला
नंतर त्याचं कॅल्क्युलेशन विचारात घ्यायची आहे. त्यामुळे आता क्लोज करायचं आहे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. डेबिट साईडची टोटल 36,900 रुपये प्लस 1,63,300 रुपये प्लस 1,34,675 रुपये 1,34,675 टोटल होईल 3,34,875 रुपये. त्यामधून क्रेडिट साईडची टोटल मायनस करायची आहे. 2,69,350 9,520 आणि 5,205 रुपये. उरलेलं जे बॅलन्स आहे ते आहे 50,800 रुपये. हे बॅलन्स म्हणजेच काय आहे? स्टॉक ऑन दी डेट ऑफ हायर. स्टॉक ऑन दी डेट ऑफ हायर आहे 50,800 रुपये. एवढं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर प्रॉब्लेममध्ये इन्शुरन्स पॉलिसीची व्हॅल्यू दिलेली आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला डायरेक्ट क्लेमची अमाऊंट कॅल्क्युलेट न करता सर्वप्रथम लॉस ऑफ स्टॉक काढायचा आहे. लॉस ऑफ स्टॉक काढण्याचा फॉर्म्युला आहे स्टॉक ऑन द डेट ऑफ हायर मायनस स्टॉक साल्वेज. स्टॉक ऑन द डेट ऑफ हायर आहे 50,800 आणि स्टॉक साल्वेज आहे 18,800 रुपये. 18,800 रुपये. पहा ॲडजस्टमेंट नंबर सी दिलेली आहे. द गुड्स सेव्ह फ्रॉम हायर वेअर सबसिक्वेंटली सोल्ड बाय द फर्म फॉर ₹17,600. कंपनीने विकले 17,600 रुपयाला विकल्या. परंतु लॉस त्याच्यावर लॉस होता 1,200 रुपये. म्हणजे 17,600 प्लस 1,200 म्हणजेच आगीपासून किती वस्तू वाचल्या त्याची किंमत आपल्याला कळेल. आगीपासून टोटल किती वस्तू सेव्ह झाल्या? 18,800. म्हणून या ठिकाणी दोघांची बेरीज केलेली आहे. 17,600 प्लस 1,200 इज इक्वल टू 18,800. आपल्याला काय पाहिजे? आगीपासून वाचलेल्या वस्तूंची किंमत. कारण फॉर्म्युला आहे लॉस ऑफ स्टॉक इज इक्वल टू स्टॉक ऑन द डेट ऑफ हायर मायनस स्टॉक साल्वेज. आगीपासून किती रुपयाच्या वस्तू वाचल्या? तर आगीपासून वाचलेल्या वस्तूंची किंमत आहे 18,800 रुपये. आणि म्हणून 50,800 मायनस 18,800 इज इक्वल टू 32,000. लॉस ऑफ स्टॉक येईल 32,000. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम दिलेली आहे आणि ही रक्कम स्टॉक ऑन द डेट ऑफ हायरच्या रकमेपेक्षा कमी आहे आणि त्यामुळे ॲव्हरेज क्लॉजनुसार क्लेमच्या जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करायचं असते. तर फॉर्म्युला आहे अमाऊंट ऑफ क्लेम अकॉर्डिंग टू ॲव्हरेज क्लॉज. ॲव्हरेज क्लॉजनुसार क्लेमची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी इंटू लॉस ऑफ स्टॉक अपॉन स्टॉक ऑन द डेट ऑफ हायर. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी आहे 38,100 रुपये, प्रॉब्लेममध्येच दिलेली आहे. लॉस ऑफ स्टॉक आहे 32,000 रुपये आणि स्टॉक ऑन द डेट ऑफ हायर आहे 50,800 रुपये. तर फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. 38,100 भागीला 50,800 गुणिला 32,000 रुपये इज इक्वल टू 24,000. क्लेमची अमाऊंट येईल, व्हॅल्यू येईल 24,000 रुपये. तर अशा पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर याच्यामधले छोटे छोटे कॅल्क्युलेशनसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात MCQमध्ये. तर हे सर्व कॅल्क्युलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणतं कॅल्क्युलेशन समजलं नसेल तर विचारू शकता. कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. त्यानंतर आहेत MCQ. अग्निविमा दावे फायर इन्शुरन्स क्लेम याच्यावरचे MCQज आहेत. खालीलपैकी कोणत्या संपत्तीचा अग्निविमा काढला जातो? दृश्य संपत्ती. ऑप्शन आहेत दृश्य संपत्ती, ऑप्शन बी आहे अदृश्य संपत्ती, ऑप्शन सी आहे नामधारी संपत्ती आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी नाही. अग्निविमा हा केव्हाही दृश्य संपत्तीचा म्हणजे दिसणाऱ्या संपत्तीचा, जसं फर्निचर आहे आपल्या डोळ्याने दिसते, फर्निचरचा इन्शुरन्स काढला जाऊ शकतो. स्टॉक आहे, वस्तू आहे,
बिल्डिंग आहे, म्हणजे दृश्य संपत्ती, जी काही डोळ्याने दिसणारी संपत्ती आहे, अशा प्रकारच्या संपत्तीचा अग्नी विमा काढला जातो. अदृश्य संपत्तीचा अग्नि विमा काढला जात नाही. जसं गुडविल आहे, अदृश्य संपत्ती आहे, तिचा विमा काढला जाणार नाही. नामदारी संपत्ती आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहे, यांचा विमा काढला जात नाही. तर योग्य पर्याय जे आहे ते आहे दृश्य संपत्ती. डोळ्याने दिसणाऱ्या संपत्तीचाच अग्नि विमा काढला जातो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सामान्य कलमामुळे कोणाचे संरक्षण होते? सामान्य कलम म्हणजे ॲव्हरेज क्लॉज. ॲव्हरेज क्लॉजमुळे कोणाचे संरक्षण होते? पर्याय आहे ए, विमा कंपनी, पर्याय बी, कामगार, पर्याय सी आहे विमेदार, आणि वरीलपैकी नाही. तर सामान्य कलम हे यासाठी असते की ज्यामुळे इन्शुरन्स पॉलिसी काढणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं संरक्षण होते, आणि म्हणून ऑप्शन सी हा बरोबर आहे, विमेदार. विमेदार म्हणजे कोण? विमा काढणारी व्यक्ती. विमा कंपनीचं संरक्षण होत नाही. विमा कंपनीला काय कोणाचं नुकसान झालं तरी काही फरक पडत नाही, परंतु विमेदार जो ज्याचं नुकसान होते, विमा काढणारी व्यक्ती, त्या विमा काढणाऱ्या व्यक्तीचंच सामान्य कलमामुळे संरक्षण होते. कामगाराचं संरक्षण म्हणजे विमा जर काढला नसेल तर कामगाराचा काही प्रश्न येत नाही. तर सामान्य कलमामुळे, ॲव्हरेज क्लॉजमुळे विमा काढणारी जी विमेदार व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं संरक्षण होते. त्यानंतर तिसरा MCQ आहे, आग लागण्याच्या तारखेला शिल्लक मालाचे किंवा शिल्लक वस्तूंचे मूल्य आणि आगीपासून वाचलेला सुरक्षित माल यांच्यातील फरकाला काय म्हणतात? आग लागण्याच्या तारखेला शिल्लक मालाचे मूल्य आणि आगीपासून वाचलेला सुरक्षित माल. आग लागण्याच्या तारखेला शिल्लक माल म्हणजे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, आणि आगीपासून वाचलेला माल म्हणजे स्टॉक साल्वेज. याच्यातील फरक, या फरकाला काय म्हणतात? त्या फरकाला काय म्हणतात? त्याचा फॉर्म्युला बनवलेला आहे, परंतु तेच जर तुम्हाला प्रश्नाच्या स्वरूपात विचारलं तर थोडं कन्फ्युजन होते. पर्याय आहेत, शिल्लक मालाच्या नुकसानीचा दावा, सकल नफा, प्रारंभिक स्कंद आणि अंतिम स्कंद. आपण फॉर्म्युला पाहिला, लॉस ऑफ स्टॉक इज इक्वल टू स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मायनस स्टॉक साल्वेज. तेच या ठिकाणी विचारलेलं आहे की आग लागण्याच्या तारखेला शिल्लक मालाचे म्हणजे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आणि आगीपासून वाचलेला सुरक्षित माल स्टॉक साल्वेज यांच्यातील जो डिफरन्स आहे त्या फरकालाच काय म्हणतात? लॉस ऑफ स्टॉक. शिल्लक मालाच्या नुकसानीचा दावा, लॉस ऑफ स्टॉक, क्लेम ऑफ लॉस ऑफ स्टॉक. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, आग लागण्याच्या तारखेला शिल्लक मालाचे किंवा शिल्लक वस्तूंचे मूल्य शोधून काढण्यासाठी खालीलपैकी कोणते खाते तयार केले जाते? आग लागण्याच्या तारखेला म्हणजे ज्या तारखेला आग लागली त्या तारखेला शिल्लक मालाचे मूल्य, किंमत शोधून काढण्यासाठी खालीलपैकी कोणतं खातं तयार केलं जाते? व्यापार खातं तयार केलं जाते, नुसतं ट्रेडिंग अकाउंट तयार केलं जाते का? घटनात्मक व्यापार खाते तयार केलं जाते, मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार केलं जाते का? नफा तोटा खाते तयार केलं जाते का? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, की वरीलपैकी काही केलं जात नाही? तर उत्तर आहे घटनात्मक व्यापार खाते, मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. याला म्हणतात मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटच तयार केलं जाते, आणि मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करून आग लागण्याच्या तारखेला त्या व्यापाऱ्याकडे किंवा त्या कंपनीकडे किती वस्तू शिल्लक होत्या किंवा किती रकमेचा माल शिल्लक होता ते शोधून काढलं जाते, आणि त्यामुळे पर्याय बी बरोबर आहे, घटनात्मक व्यापार खाते, मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. घटनात्मक व्यापार खात्याला 3-4 नाव दिलेले आहेत. त्यालाच आकस्मिक व्यापार खाते असं सुद्धा म्हणतात, त्याला घटनात्मक व्यापार खाते सुद्धा म्हणतात. त्यानंतर 5वा प्रश्न आहे,
विमापत्राअंतर्गत कोणते कलम लागू होते? विमापत्राअंतर्गत साधे कलम लागू होते, एकल कलम लागू होते, सामान्य कलम लागू होते की वरीलपैकी नाही? सामान्य कलम म्हणजे ॲव्हरेज क्लॉज. विमापत्राअंतर्गत म्हणजे ज्याने इन्शुरन्स काढलेला असेल आपल्या वस्तूंचा किंवा विशिष्ट संपत्तीचा, तर एक सामान्य कलम जे आपण पाहिलं आहे ॲव्हरेज क्लॉज, ते ॲव्हरेज क्लॉज लागू होते. समजा व्यापाऱ्याने स्टॉकची व्हॅल्यू जास्त आहे, वस्तूंची व्हॅल्यू जास्त आहे, परंतु तेवढ्या सर्व वस्तूचा इन्शुरन्स न काढता त्याने कमी रकमेचा विमा काढला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये सामान्य कलम लागू होते आणि त्या सामान्य कलमानुसार तो आपली जी काही क्लेमची अमाऊंट आहे त्या क्लेमच्या रकमेचा दावा इन्शुरन्स कंपनीकडे करू शकेल. तर अशा पद्धतीने 5 आपण पाहिलेले आहे 5पर्यंत. बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते आपण उद्याच्या क्लासमध्ये सर्व कंटिन्यू करू. त्याचं जे विश्लेषण आहे त्याचे उत्तर